सुनो, आज तुमने खाना क्यों नहीं बनाया? अरे गिर गई थी जी और लग गई थी। अरे कहाँ गिर गई थी और क्या लग गई थी? अरे तकिए पे गिर गई थी और आँख लग गई थी। काय हो, तिकडं खाली जाऊन कुणाशी एवढा वेळ गप्पा मारित होतात? गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे? तिने आणखीन काय क्लिअर सांगितलं नाही. तुमचा मुडदा बसविला तुमचा, तिने नाही का सांगितलं तुम्हाला क्लिअर? मी सांगते ना तुम्हाला काय आहे ते क्लिअर. होय ग, तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज? सुनी, तुला शेवटचं सांगतो, माझं पोट लय वाढलेलं. मी आजपासून फुल डाएट करणार आहे. मला तेलकट मळकट पापड भजे बिजे अंडे चिकन मटन असलं काही सुद्धा द्यायचं नाही. मला सकाळी रोज उठल्या काळा चहा, मोडलेली मटकी, फळं, पालक, दूध हे सोडून काही द्यायचं नाही. चल वार जेवायला उठ. का बनवले जेवायला? मटन बिर्याणी. चल खातो आजच्या दिवस. डाएट उद्यापासून करतो. चल. लग्नाचं आमंत्रण अख्ख्या गावाला दिलात पण आम्हाला दिलं नाहीत. लईच वंगळे जळके शेजारी आहे ते. ह्यांना तर का नाही? ए काय झालं बोंबलाला? काय बोंबलेस उगा? अहो, ते आपलं जळकं शेजारी अख्ख्या गावाला पत्रिका दिलंय पण आपल्याला दिलं नाही. ओ वहिनी, काव का गोंधळ करायलाय? दिले की आपल्याला पत्रिका? दिलंय होय पत्रिका? बघा जेवणाचं टायमिंग काय. थांबा बघतो. ये चा आणि इकडे दीदी वाचते. वाच का दीदी? आमच्या इथे उपाशी लोकांना यायला सक्त मनाई आहे. दोन वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन पोरीला लुना, बापन पोरे एकाच धाब्यावर. देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला. खंदूनच टाकली. स्कूटी गेली, लुना गेली. उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला मोकळाच केला. तसं लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? पहले मुझे लगता था कि हम लोग इंसान हैं। फिर YouTube व्लॉगरों के आने के बाद मुझे पता चला हम लोग तो हेलो गाइज हैं। हेलो गाइज। अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर. आणि आता का तसं म्हणतीस ग तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहितीये का? अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले. राहा घरीच, मला मदत होती तेवढी. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल.